नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी डॉक्टर दत्तात्रय गावडे, शास्त्रज्ञ पीक संरक्षण कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव. आपण आंबा बाग सल्ला ही सिरीज चालू केलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण आत्तापर्यंत म्हणजे मोहर येण्याच्या अगोदर काय उपाययोजना बागेमध्ये केल्या पाहिजेत, त्याचबरोबर आंबा बाग ला मोहर आल्याच्या दरम्यान किंवा यायच्या पिरियडमध्ये आपण काय त्याच्यासाठी उपाययोजना किंवा व्यवस्थापन केलं पाहिजे ह्याचे आपण एक आंबा बाग सल्लामध्ये 2 भाग केलेले आहेत आणि आपण हा आज तिसरा भाग करत आहोत. आणि ह्याच्यामध्ये आंबा बागेमध्ये आपण आलेलो आहोत आणि विशेष म्हणजे आज आंबा बागेमध्ये आपल्याला ह्या भागामध्ये बोर्डो मिश्रण किंवा बोर्डो मिक्सचर आपल्याला आंबा बागेला कधी लावायचं, कसं लावायचं, का लावायचं, केव्हा लावायचं आणि त्याचा उपयोग काय होतो, तर हे आपण ह्या भागात बघणार आहोत. तत्पूर्वी सर्व शेतकरी मित्रांना माझी विनंती आहे की आपण जर ह्या चॅनलला नवीन असाल तर आपण ह्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कॉमेंट्स व माहिती आवडल्यास आंबा बागायतदारांना ही पोहोच करावी अशी मी विनंती करतो. तर आपण प्रथमतः बोर्डो मिश्रण किंवा बोर्डो पेस्ट ही आपल्याला तयार करायची कशी किंवा लावायची कशी किंवा त्याचं महत्त्व काय राहतं, तर प्रथमतः ही तयार करण्याची पद्धत जर बघितली आपण तर जर बघितलं तर 1% तीव्रतेचं मिश्रण आपल्याला समजा तयार करायचंय, तर त्याच्यामध्ये आपल्याला साधारणपणे 2 अशा प्लॅस्टिकच्या बॅगा घेणं गरजेचं आहे. आणि मग त्या 2 प्लॅस्टिकच्या बकेट असू किंवा बाकीचं जर हे असलं तर त्याच्यामध्ये आपण हे मटेरियल घेणं गरजेचं आहे. आणि मग ह्या 2 प्लॅस्टिकच्या बकेटमध्ये आपल्याला एका ह्याच्यामध्ये मोरचूद किंवा त्याला आपण जर बघितलं तर आणि दुसऱ्या बकेटमध्ये आपल्याला चुन्याची निवळी किंवा लाईम सुद्धा म्हटलं जातं. आणि जर बघितलं तर मोरचूद एक आपल्याला ते एक त्याच्यामध्ये घेणं गरजेचं आहे. हे दोन्ही 1-1 किलो आणि 5-5 लिटर पाण्यामध्ये हे आपल्याला 2 बकेटमध्ये सेपरेट आदल्या रात्री घ्यायचं आहे. आणि हे तयार केल्याच्या नंतर आपल्याला रात्रभर हे व्यवस्थितरित्या भिजून घ्यायचं. ह्याच्यामध्ये तुम्ही प्लॅस्टिकच्या बादलीत किंवा भांड्यात सुद्धा हे घेऊ शकतात. आणि मग हे घेतल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं की हे दोन्ही बी प्रथमतः काय करायचं, हे रात्रभर भिजू ठेवायचं. त्याच्यात प्रथमतः चुन्याची निवळी गाळून स्वतंत्र भांड्यात ठेवावी. नंतर आवश्यक वाटल्यास आपल्याला मोरचूद रावून वस्त्रगाळ करून एकत्रितरित्या हळूहळू एकत्र मिक्स करावे. लाकडी किंवा प्लॅस्टिक ड्रम, आता तो ड्रम आपण बघतात ह्याच्यामध्ये की ह्या ड्रम मध्ये आपण हे दोन्ही मिक्सचर हे आपण एकत्र केलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये असं लाकडाच्या ह्याने म्हणजे अगोदर चुन्याची निवळी टाकून नंतर आपण मोरचूद टाकून हे आपण व्यवस्थितरित्या हे एकत्र हे द्रावण आपण तयार करून घेतलेलं आहे. हे ह्याच्यात दिसन आपल्याला तुम्हाला की हे आम्ही म्हणजे एक कालच भिजू टाकून हे आपण तयार करून आपण ह्याच्यामध्ये घेतलेलं आहे. मग हे दोन्ही मिक्सचर एकत्र करायचं. दोन्ही मिक्सचर एकत्र केल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं, हे साधारणपणे पेस्ट स्वरूपात तयार होतं बघा. आता तुम्ही हे ड्रम मध्ये सुद्धा बघता की ते पेस्ट स्वरूपात तयार झालेलं आहे. आणि मग हे पेस्ट तयार झाली की प्रथमतः आपल्याला ह्याचं महत्वाचं काय की ही ह्याचं सामूहिक म्हणजे पीएच आपल्याला ह्याच्यामध्ये पाहणं गरजेचं आहे. मग साधारणपणे 7.5 पेक्षा अधिक होऊ नये म्हणजे जास्त होऊ नये 7.5 पेक्षा. म्हणजे साधारणपणे ह्याची जर रेंज बघितली तर 7 ते 7.5 असा ह्याचा पीएच असला पाहिजे. हे आपण टेस्ट करून मग आपल्याला ही पेस्ट जी तयार केलेली आपण त्या झाडाला बघू शकतात आंब्याच्या की आपण त्या ठिकाणी आंब्याच्या बागेला हे बोर्डो पेस्ट लावलेलं आहे. आणि ते साधारणपणे जमिनीपासून एक 3.5 फुटापर्यंत हाईटला. मग त्याच्यामध्ये जर त्या पिरियडला काही सब फांद्या आल्या तर त्या सब फांद्याला सुद्धा आपल्याला ते लावणं गरजेचं आहे. किंवा जर तुमची एकच फांदी असली तर एक फांदीला सुद्धा आपल्याला ते लावता येऊ शकतं. आणि मग त्या ज्या सब फांद्या आहेत काही झाडाला आपण बघतात की सब फांद्या सुद्धा फुटलेल्या असतात. मग या सब फांद्या सुद्धा आपल्याला त्याला त्या बोर्डो पेस्टने लावून घेणं गरजेचं आहे. आता हे जर बघितलं तर ह्या बोर्डो पेस्टचं आपल्याला म्हणजे हे जर पेस्ट करता येते किंवा द्रावण तयार करता येतं किंवा वेगवेगळे हे जे हे सुद्धा करता येतं. म्हणजे द्रावण तयार करून आपल्याला ज्यावेळेस
झाडाच्या फांद्या कट करतो किंवा जे वाळलेल्या फांद्या आहेत हे कट केल्याच्या नंतर फवारणीमध्ये वापरता येतं. तर ह्याच्यामध्ये फक्त काय करायचं, हे जे मी 1% बोर्डो पेस्ट सांगितलं त्याच्यामध्ये 90 लिटर जर तुम्ही पाणी ऍड केलं तर आपल्याला ते काय होतं की म्हणजे 10% द्रावण तयार होतं. आणि मग हे तयार झालेलं जे द्रावण आहे हे आपण फवारणीमध्ये सुद्धा वापरू शकतो. म्हणजे ते फवारणीमध्ये आपल्याला वापरता येतं. तर हे अशा पद्धतीने बोर्डो मिश्रण आपल्याला हे म्हणजे याचं महत्वाचं म्हणजे ह्याची तीव्रता तपासणं गरजेचं आहे. म्हणजे बोर्डो मिश्रणची तीव्रता जर बघितलं तर त्याच्यामध्ये महत्वाचं म्हणजे सामो जो आहे, पीएच जो आहे, हाच आपल्याला ह्याच्यामध्ये गरजेचा आहे. मग हा कसा मोजायचा, तर लोखंडी सळी किंवा चाकूचे पात घेऊन द्रावणात 5 मिनिटं बुडवावं. यावर जर तांबूस जंग सारखा थर जमा झाला नाही तर समजावे द्रावण पेस्ट फवारणीस किंवा लावण्यास योग्य आहे. तांबूस किंवा जंग सारखा जर थर सळई किंवा चाकूच्या पात्यावर जमा झाल्यास चुनीचा निवळा घालून ते ढवळावे. आणि पीएच च्या पट्ट्या सुद्धा मार्केटमध्ये भेटतात, त्याने सुद्धा आपल्याला ते मोजता येतं आणि त्याच्यामध्ये ते आपण व्यवस्थितरित्या हे करता येतं. आता जर बघितलं लिटमस पेपरने सुद्धा आपण ह्याचा पीएच मोजू शकतो. बोर्डो मिश्रण किंवा पेस्ट तयार करताना काय काळजी घेतली पाहिजे हे एक ह्याच्यातलं महत्वाचं आहे. कळीचा चुना वापरताना तो दगड विरहित किंवा उत्तम प्रतीचा असला पाहिजे. मोरचूचे गर्द निळ्या रंगाचे स्फटिकमय लहान खड्डे असावेत. मिश्रण करता कोणत्याही धातूच्या भांड्याचा वापर करू नये. लाकडी पिंप किंवा प्लॅस्टिकच्याच भांड्याचा वापर करावा. फवारणी होईपर्यंत प्लॅस्टिक ड्रम मध्येच मिश्रण साठवावे. 2 अलग केलेले द्रावण एकमेकात मिसळताना थंड असावेत. मिश्रण ढवळताना लाकडी किंवा प्लॅस्टिकच्या काठीचाच वापर करावा. फवारणीसाठी मिश्रण वस्त्रगाळ करून वापरावे, जेणेकरून फवारणी करताना पंपाच्या तोटीत कण अडकणार नाहीत. त्याचबरोबर क्षारयुक्त पाणी वापरू नये. मिश्रण बनवण्यासाठी चांगले पाणी वापरावे. त्याचबरोबर मिश्रण बागेत फवारणीपूर्वी ते उदासीन म्हणजे सामोचा पीएच 7 ते 7.5 असल्याची खात्री करूनच घ्यावी. तयार केलेले मिश्रण उपयोग त्याच दिवशी करण्यात यावा, अन्यथा हे मिश्रणचा निरुपयोग ठरतो. मोरचूतचे द्रावण लोखंडी अथवा तांब्या पातळाच्या भांड्यात रासायनिक क्रिया घडून आणते, त्यामुळे अशा प्रकारच्या भांड्यात ठेवू नये. बोर्डो पेस्टचा वापर आता जर बघितलं तर आंबा पिकामध्ये आपल्याला म्हणजे ह्याचा उपयोग काय नेमका, तर एक महत्वाचं म्हणजे आंबा पिकामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपण जर बघत असलात तर खोडावर एक डिंक्या रोग, त्याचबरोबर खोडावर एक डिंक्या रोग, त्याचबरोबर जर फांदी मर सुद्धा येते. आणि आता इथं आपल्याला एक ह्या खोडामध्ये तुम्हाला दिसन की ह्याच्यामध्ये की थोडंसं हे जे खोड आहे त्याच्या ज्या साली आहेत ह्या अशा बाहेर निघलेल्या सुद्धा काही ठिकाणी दिसतात. आणि मग अशा जर साली काही ठिकाणी निघतात तेव्हा काही वेळेस त्याच्यातून डिंक सुद्धा बाहेर येतो, अशी मध्ये चीर पडते त्या ह्याच्या खोडावर किंवा फांदीला सुद्धा. आणि मग ती वर आल्याच्या नंतर आपल्याला साधारणपणे ती त्याच्यातून डिंक बाहेर येतो. किंवा काही वेळेस जर बघितलं तर फांदीमर एक होती. फांदीमर झाल्याच्या नंतर सुद्धा आपल्याला ते फांदीमर झाली आंब्यामध्ये की त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला ते तिथं प्रादुर्भाव झालेला दिसून येतो. आणि मग अशी फांदीमर झाली तर तिथं हे होतं. तर ह्या फांदीमरमुळे सुद्धा आपल्याला ह्याचा प्रादुर्भाव वाढू शकतो ह्या रोगांचा. तर मग हे नियंत्रण करण्यासाठी आपल्याला जर बघितलं तर हे बोर्डो पेस्ट ही आता लावायची कधी हा एक महत्वाचा प्रश्न. तर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ असो किंवा महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी असो, ह्या दोन्ही विद्यापीठांनी ह्याच्यावर संशोधन करून आपल्याला सहसा म्हणजे शेतकऱ्यासाठी ह्याची शिफारस आहे की पाऊस पडायच्या अगोदर एकदा आणि पाऊस पडून गेल्याच्या नंतर ही 2 वेळेस आपल्याला ही बोर्डो पेस्ट आपल्या आंबा बागेला खालून 3 फुटापर्यंत म्हणजे जमिनीपासून 3 ते 3.5 फुटापर्यंत आपल्याला ही आंब्याच्या बागेला लागली पाहिजे. तर ह्याच्यामुळे आपल्याला जे मी तुम्हाला सांगितलं डिंक्या रोग असो, फांदीमर असो किंवा बाकीचे काही अँथ्रॅक्नोज आहे किंवा बाकीचे काही किडी आहेत, ह्याचा आपल्याला ह्याच्यामुळं व्यवस्थितरित्या नियंत्रण करता येतं. आणि विशेष म्हणजे आपण ह्याच्यामध्ये बघू शकतात, आता इथं एक तुम्हाला फांदी दिसनच की इथं ही ह्या झाडाची आमच्याकडून म्हणजे फांदी तोडलेली आहे. तर ही सुद्धा अशीच ही फांदी मेलेली होती आणि मग मेल्याच्या नंतर ह्याला व्यवस्थितरित्या म्हणजे जिथं ओली होती तिथून खाली हे साधारणपणे 15 सेंटीमीटरच्या आसपास कट करून मग त्याला ती आपण ही व्यवस्थितरित्या हे म्हणजे बोर्डो पेस्ट वगैरे लावून घेतलेली आहे. तर ही आपल्याला ह्याच्यामध्ये काळजी घेणं गरजेचं आहे.
आणि बोर्डो पेस्ट लावताना व्यवस्थितरित्या आपल्याला लावणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे आंबा बागेचा डिंक्या रोग असो, फांदीमर असो किंवा बाकीचे जे रोग आहेत ह्याच्यापासून सुद्धा आपल्याला नियंत्रण होतं. काही किडीचं जर नियंत्रण करायचं असलं तर काही आंतरप्रवाही कीटकनाशक तुम्ही ह्याच्यामध्ये टाकून आपण ही बोर्डो पेस्ट जर आंब्याला लावली म्हणजे कधी 15 मे नंतर आणि 1 सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये एकदा अशी 2 वेळेस जर आपण ह्या झाडाला लावली तर आपल्याला व्यवस्थितरित्या ह्या बोर्डो पेस्टचं उपयोग होईल आणि आपले झाडांचं डिंक्या रोग असो, फांदीमर असो किंवा बाकीचे काही रोग आहेत त्याच्यामुळं आपल्याला नियंत्रण करता येईल. बोर्डो पेस्ट फवारणीमध्ये जर वापरला आपण तर अँथ्रॅकनोज, फ्रूट रॉट आहेत किंवा फांदीवर येणारे काही जे रोग आहेत ते आपल्याला फॉर्माप्लाइट असो किंवा बाकीचे काही जे आंब्यावरचे रोग येतात हे आपल्याला त्याच्यामध्ये व्यवस्थापन करता येतं आणि त्याचं नियंत्रण सुद्धा चांगल्या पद्धतीने करता येतं. तर अशा पद्धतीने बोर्डो पेस्टचा उपयोग जर शेतकरी बंधूंनी आंबा बागेला केला तर आपल्या आंबा बागेचं चांगलं संरक्षण करता येईल आणि त्याचं आपल्याला व्यवस्थापन सुद्धा व्यवस्थितरित्या करता येईल. तर शेतकरी बंधू मी परत एकदा तुम्हाला विनंती करतो की आपण जर ह्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक, माहिती आवडल्यास कॉमेंट्स करा आणि आंबा बागायतदार आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करा आणि ह्या माहितीचा उपयोग करून आपल्या आंबा बागेचं संरक्षण चांगल्या पद्धतीने करावे अशी मी सर्व शेतकरी बंधूंना विनंती करतो. धन्यवाद.